हाय फ्रेंड्स, माझ्या मी अन्नपूर्णी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। फ्रेंड्स, संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी आज मी तुम्हाला नमक पाऱ्यांची रेसिपी दाखवणार आहे। हे नमक पारे बनवायला फार सोपे आहेत आणि फक्त 4 साहित्यांमध्ये बनतात। फ्रेंड्स, तुम्ही या नमक पाऱ्यांना एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवून महिनाभर खाऊ शकता। आणि जर तुम्हाला कमी खर्चामध्ये जर कोणता स्नॅक्स बनवायचा आहे तर आजची ही रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। तर चला फ्रेंड्स, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। फ्रेंड्स, मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि आता या बाउलमध्ये मी 2 वाटी मैदा घालणार आहे। मैदा घातल्यानंतर मी यामध्ये आता 1 छोटी चम्मच ओवा घालणार आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहे। पाव वाटी तेल घालणार आहे। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे। साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्यामध्ये सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स झालं पाहिजे। फ्रेंड्स, पीठ चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर त्याचा असा गोळा करून बघायचा। हा गोळा जर तुटला नाही याचा अर्थ तुमचं जे पीठ आहे ते योग्य आहे। आणि आता मी या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे। साधारण हे पीठ मळायला अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी पाणी लागतं, पण तुम्ही हळूहळू पाणी घालूनच पीठ मळा। तुम्हाला पीठ जे आहे ते कडक मळायचं आहे, नरम करायचं नाहीये पिठाला। तुम्ही जितका पीठ चांगला मळाल तितके तुमचे नमक पारे चांगले होतील, म्हणून पीठ व्यवस्थित मळायचा। मी पीठ चांगला मळून घेतलाय। आता मी याला 20 ते 25 मिनिटं रेस्ट देणार आहे। 20 मिनिटं झालेली आहेत फ्रेंड्स। आता मी या पिठाला पुन्हा एकदा चांगला मळून घेणार आहे आणि या पिठातून एक छोटा तुकडा तोडून आता मी त्याचा एक पापड बनवणार आहे। अशा प्रकारे पापड लाटायचा आहे। तुम्हाला एकदम पापड पातळ करायचा नाहीये, थोडा जाड ठेवायचा आहे, म्हणून व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा मी कसा पापड केलेला आहे। फ्रेंड्स, माझा पापड तयार झालेला आहे। आता या पापडाच्या मी पट्ट्या तयार करीन। त्यासाठी मी पिझ्झा कटर घेतलेला आहे आणि पिझ्झा कटरच्या सहाय्याने मी या पापडाच्या पट्ट्या करणार आहे। बघा, अशा प्रकारे पट्ट्या करायच्या आहेत। आता या पट्ट्यांना मी मधून कापणार आहे आणि या पट्ट्यांचे 2 भाग करून घेणार आहे। पहा, असे 2 भाग करून घ्यायचे। आता मी या पट्ट्यांना शेप देणार आहे। अशी घडी घालायची, पुन्हा त्याच्यावर दुसरी घडी घालायची आणि अशा प्रकारे नमक पारे तयार करून घ्यायचे। पहा, मी इथे दुसरा पण तयार केलेला आहे। एकावर एक घडी घालायची आणि अशा प्रकारे नमक पारे तयार करायचे। सोपं आहे एकदम, तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल। फ्रेंड्स, मी अशा प्रकारे सर्व नमक पारे तयार करून घेतलेले आहेत आणि आता या नमक पाऱ्यांना मी फ्राय करणार आहे। मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल मी गरम करून घेतलेलं आहे। तेल मी एकदम कडकडीत गरम केलेलं नाहीये, मीडियम गरम केलेलं आहे। आता यामध्ये मी नमक पारे घालणार आहे। नमक पारे घालून झाल्यानंतर हळूहळू मी यांना आता हलवणार आहे। पहा, अशा प्रकारे नमक पाऱ्यांना हलवायचं हळूहळू। यांना शिजायला फार वेळ लागतो, म्हणजे जवळजवळ 10 ते 15 मिनिटं लागतात। मग तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील आणि हळूहळू त्यांना हलवावं लागेल। जर तुम्ही घाई केलीत किंवा गॅस मोठा केलात तर त्यामुळे काय होईल, ते पटकन लाल होतील आणि आतमधून कच्चेच राहतील। म्हणून एकदम स्लो गॅसवर त्यांना फ्राय करायचं। पहा, इथं माझे नमक पारे तयार झालेले आहेत। किती सुंदर रंग आलेला आहे त्यांना आणि हे बनवायला मला जवळजवळ 10 ते 15 मिनिटं चांगली लागलेली आहेत। आता मी या नमक पाऱ्यांना टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे। आता मी दुसरी बॅच पण अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहे। मी राहिलेले नमक पारे आता तेलात घालणार आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहे। पहा, आपली दुसरी बॅच पण तयार झालेली आहे।
किती सुंदर रंग आलेला आहे। फ्रेंड्स, आता अशा प्रकारे मी सगळे नमक पारे फ्राय करून घेतलेले आहेत आणि आता यांना मी सर्व करणार आहे। फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक यू। बाय।